ही केंद्रापासून राज्यापर्यंत विनंती. आणि मोदी साहेबांनी त्यांना समजून सांगावं, राज्यातले थोडे करायचं म्हणते, समजून सांगा. तुमचं ऐकते. मागे एकदा सांगितलं होतं शिर्डीला देतो आम्ही मोदी साहेबाला, की त्यांना सांगा तेवढं आरक्षण द्यायचं, त्यांनी सांगितलं नव्हतं. आणखीन एकदा निवडणुकीचं सांगू त्यांना, मोदी साहेब यांना समजून सांगा पुढं टाकला म्हणून. आम्हाला माहिती तुम्ही सांगणार नाही, पण तरी सांगा. नसतं आमचे मराठी सांगतील, नुसते आमच्या मागं मराठीच नाहीत, सगळ्या जाती धर्माचे विपठ्ठे गोवादडेवाल्याला सांगा जरा. सगळेच आहेत, कारण त्यांचं बी आरक्षण मागणार आहेत. आम्ही मुस्लिमाच्या आरक्षणाला सुट्टी नाही, धनगर बांधवाच्या नाही, कसे देत नाहीत बघू एकदा मराठा आरक्षणाचं मिळून द्या. सगळ्यांचं सुरू होणार टंका आता. निवडणूक घेऊनही विनंती घेतली तर पुढची प्रक्रिया आम्हाला करावी लागणार. चौथा आंदोलनाचा मुद्दा 24 तारखेपासूनचाच लगातार साठी, पण जरा चौथा मुद्दा थोडा वेगळा आहे, तो तुम्हाला विचारून मला घ्यायचा. आपल्या राज्यात किमान माझ्या अंदाजात जास्त असतील, पण एक अंदाजा धरू आपण, 25-30 लाख तरी म्हातारे माणसं असतात मराठीचे. 25-30 लाख तरी एक अंदाजात जास्त असते, पण धरून चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असते, पण 10 लाख 10. मला असं वाटतं येईल जर ह्या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर असं सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावरून उपोषणाला बसायचं. पुरे लांब जातो पागा टाकून याकडे त्याकडे. त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं, खोकणारे, जागेवर संडास करणारे, ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी. त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी. उपोषण करता त्यांना रोज हागाला आणण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांची, डॉक्टरांची, सरकारची. हे उपोषणाला बसल्यावर जाणार पुढे, नाही तर मग सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. 1 मार्चला मला वाटतं महाराष्ट्रातले आपले शक्य असणारे, तिथं जरी त्यांचं घरी दुखत असलं तरी इथं माझ्याजवळ आणून टाका. त्यामुळे म्हाताऱ्या माणसं आहेत, भाऊ द्या आपल्या नातवाचं लेकराचं कल्याण. म्हातारी इथे सगळं संपलं. आम्ही डॉक्टर कशाला, सलाईन कशाला इतक्या, आम्ही इथं विधो त्यांना भाऊ द्या उपोषण. म्हातारं खोकलं बी तरी देण्याचं. म्हातारं जर म्हणलं मला मानपात करमत नाही, तो लिंबा झाड काढण्याचा, तर डॉक्टरांना पोलिसाला नेणंच. म्हाताऱ्याला रोज सकाळी हिंडून आणण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. काही आमच्या म्हाताऱ्या माणसांना भिडे वाढल्याशिवाय हरायला येत नाही.